ओम गण गणपते नमः। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना। संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो व या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते। आज वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। तुम्ही आज व्रत केले नाही तरी चालेल, पण हा उपाय नक्की करा। या संकष्टी चतुर्थीला तिळ चतुर्थी असे देखील म्हणले जाते। उपवास व्रत केल्याने गणपती ही आपल्यावर प्रसन्न होऊन सर्व विघ्न दूर करते। संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबत करिअरमध्ये प्रगती होते। जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळेल। हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी 17 जानेवारी वार शुक्रवार ला आहे व चंद्रोदय 9:13 असेल। नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने तुम्हाला वर्षभर सुखाचे जाईल, आनंदाचे जाईल। संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा विधी। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे। त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा। श्री गणेश मूर्ती किंवा चित्र स्थापन करा। मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करा। कुंकू, हळद आणि चंदन लावून सजवा। हार आणि फुले घाला। तुपाचा दिवा लावा, धूप लावा। त्यानंतर तुम्हाला मी एक सेवा सांगणार आहे। ती सेवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायची आहे। ती सेवा कोणती करायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप करू नये। तुमच्या आजूबाजूला जर गणपती मंदिर असेल तर तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे। तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, उदबत्ती घ्यायची आहे, एक नारळ व लाल वस्त्र घ्यायचं आहे। गणपतीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे। तसेच 11 दुर्वा घ्यायचे आहेत व थोडी खडीसाखर घ्यायची आहे व हे सर्व घेऊन तुम्हाला गणपती मंदिराजवळ जायचं आहे। गणपती मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यावर सर्वप्रथम गणपतीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावून घ्यायची आहे व जो नारळ घेतला आहे तो नारळ त्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचा आहे। नारळ गुंडाळून घेतल्यानंतर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे। त्यावर दुर्वा, लाल फूल आणि खडीसाखर ठेवायची आहे। गणपतीला मनापासून प्रार्थना करायची आहे। तुम्ही एक वेळा संनाशन गणपती स्तोत्र बोलायचं आहे व 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर गणपतीला मनापासून आपली जी समस्या आहे ती बोलायची आहे। आपली समस्या सांगितल्यानंतर ते नारळ गणपती चरणी अर्पण करायचं आहे। श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात। श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात। हा उपाय केल्याने तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे, जी मुलांची प्रगती आहे, गणेशाच्या कृपेने पूर्ण होणार आहे। तर नक्कीच हा आपल्या मुलांसाठी साधा व सोपा उपाय करून पहा।